स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 21 येथील एका मतदारानं घरासमोर चक्क एक फलक लावलाय। निवडणुकीच्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका असं या फलकामध्ये नमूद करण्यात आलेलं असल्यामुळे सध्या सर्वत्र हा एक चर्चेचा विषय बनलाय। गडचिरोली येथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता वार्ड क्रमांक 21 आणि प्रभाग क्रमांक 5 यामध्ये काही नागरिकांनी मतदान मागण्यासाठी उमेदवारांनी आमच्या दरवाज्यावर येऊ नये असे फलकसुद्धा लावलेले आहेत आणि तो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे उभे असणारे आपल्यासोबत उमेदवार आहेत राकेशजी, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। अशा प्रकारचे एक फलक आज गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी दिसून येत आहे आणि अखंड नाराजीसुद्धा या मतदारांच्या मनामध्ये आहे। काय सांगाल आपण? गेल्या 5 वर्षात जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी काहीच काम केलं नसल्यामुळे आणि साहजिक आहे मतदारांमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे, त्यामुळे त्यांनी लिहिले असेल। खरंच आहे, कारण एक गेल्या 5 वर्षात या प्रभागाचा या वार्डाचा विकास व्हायला पाहिजे, तो विकास झाला नाही, फक्त कागदावर विकास केला आहे। आणि नगरसेवक झाल्यानंतर अजूनपर्यंत मला आठवत नाही का कोण गोरगरिबाच्या मरणाला किंवा गरिबासाठी धावून जाणारा नगरसेवक कधी पाहिलं नाही। यांनी असं लिहिलेलं आहे की कुठलाही उमेदवार आमच्या दारापर्यंत येऊ नये, तर तुम्ही तिथपर्यंत मत मागायला जाणार का? आम्ही जाणार, विनंती करणार आणि त्यांना सांगणार का हात जोडून मला एकदा संधी द्या, मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणार आहे। जे तुमची समस्या आहे मी 5 वर्षात सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि जे समस्या आहे ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे। एकूणच आपल्यासोबत अजून काही उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण। तर ताई, एक नाराजीचा सूर जी आहे, त्यांनी कुठलाच प्रयत्न केलेला नाही आहे या एरियाचा म्हणा किंवा प्रभागाचा विकास करण्यासाठी, परंतु जर नागरिकांनी आम्हाला जर संधी दिली तर आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि त्यांचा जे नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला संधी द्यावी हीच आमची विनंती आहे नागरिकांना आणि मतदान करणं त्यांचा अधिकार आहे। उदारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजलेले आहे आणि येणाऱ्या 2 तारखेला गडचिरोली येथे नगर परिषद गडचिरोलीचे मतदान पार पडणार आहे। आपण इथे बघू शकतो की गडचिरोलीच्या वार्ड क्रमांक 21 मध्ये असे फलक लावण्यात आलेला आहे। निवडणुकीच्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नये। नेमकं काय अडचण आहे, कशासाठी अशा प्रकारचं फलक लावण्यात आलेलं आहे? गुरुदास जी आज आपल्यासोबत आहेत, या वार्डमध्ये राहणारे, त्यांनी हा फलक लावलेला आहे। तर नेमकं हा फलक लावण्यामागचं कारण काय सांगाल? कारण असं आहे सर, आता निवडणूक डिक्लेअर झालं, फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं येणं सुरू झालं। माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे तर तुम्ही त्याच्या अगोदरपासून या, आमच्या समस्या जाणा, म्हणजे आम्हाला संपर्कामध्ये राहा ना आमच्या। तुम्ही त्याच्या अगोदर येत नाही, फक्त निवडणुकीला उभे राहिले तर येता आणि निवडून आले किंवा नाही आले, समजा जर निवडून आले तरी पण 5 वर्ष चेहरा नाही दिसत आणि निवडून नाही आले तरी पण 5 वर्ष चेहरा नाही दिसत, मग आम्ही त्यांना घरामध्ये तुम्हाला प्रवेश करता कशाला? आम्ही तर मतदान करणारच आहोत, आम्ही ज्याला द्यायचं आहे त्याला देऊ ना आम्ही, मग तुम्ही येता कशाला आमच्याकडे? माझं हा म्हणणं आहे। आणि हे नाल्या बघा सर, 1-1-1.5 वर्ष साफ नाही करत। उदारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।